मी अविनाश मार्शेटवार मागच्या 22 वर्षापासून कुठल्या प्रकारची सामाजिक संघटना स्थापन न करता कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य न होता फ्रीलान्स सोशल वर्कर म्हणून एक राष्ट्रसेवक म्हणून कार्य करतोय। मी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जातोय, प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य पण लोकांना सांगतोय। आज मी नागठाणा वाशिमपासून जवळच असलेल्या नागठाणा या गावी आलेलो आहे आणि या गावामधले मी एक पाहतोय की या गावामधला जो ग्रुप आहे हा ग्रुप पहिल्या दिवशीपासून आम्ही वॉच करतोय की या ग्रुपनी काय केलं, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि सायकोलॉजी या तिन्ही गोष्टाचं आणि मायक्रो मॅनेजमेंट, सायकोलॉजी, मायक्रो मॅनेजमेंट, हाय टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टीचं यांनी मिलाप करून एक सुंदर उदाहरण उभं केलं। आणि आज सकाळपर्यंत म्हणजेच आज तारीख 16 मे दुपारचे आता जवळपास 1 वाजत आहे, या वेळेपर्यंत 450 गड्डे यांनी खोदलेले आहेत आणि पूर्ण किती केलेले? दगड भरून जवळपास दगड भरून 300 झालेले आहेत। तर एका खूप सुंदर कामाची सुरुवात जरी उशिरा झाली तरी यांनी स्पीड वाढवून आणि खूप जास्त प्लॅनिंग करून हे काम पुढे नेलं। या कामाचं यश एका कुठल्या व्यक्तीचं नसून त्याच्यामध्ये या गावचे तलाठी, बाकीचे ग्रामसेवक पासून तर सगळे मदत करणारे पासून तर प्रेरणा देणारा SDM मॅडम आणि सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत धावणाऱ्या आमच्या जिल्हाधिकारी म्हणू का समाजसेवक म्हणू या पाण्याच्या दृष्टीने अशा भुवनेश्वरी यस मॅडम, या सगळ्यांचं याच्यामध्ये खारीचा वाटा आहे। मला सांगताना एवढा आनंद होतो, अख्खा महाराष्ट्राने त्या देशाने प्रेरणा घ्यावी की या ग्रुपमध्ये माझा एक मित्र आहे सोळंके नावाचा, अतिशय साधा राहतो, पण या सोळंके सरांनी आपल्या वेगवेगळ्या एज्युकेशनल आणि सोशली कारणांनी वाशिमचं नेतृत्व म्हणजे भारताचं नेतृत्व जगामधल्या 15 देशामध्ये केलेलं आहे आणि 15 देशामध्ये हे आपले प्रतिनिधी म्हणून गेलेले आहेत। 15 देश फिरलेला माणूस, पाहिलेला माणूस, युनायटेड नेशनमध्ये गेलेला माणूस, यांच्या मुलांनी वयाच्या 15व्या वर्षी जगातला सर्वात लहान वयाचा 150 देशातला मुलगा म्हणून संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण देऊन एक रेकॉर्ड केलं। अशा या परिवारातला हा इतका मोठा जग फिरलेला माणूस उन्हात तानात कसं हे माझं गाव हायेस्ट लेवलला राहील, कसं ॲक्युरेट राहील, नंबर येऊ न येऊ, पाणीदार कसं होईल, मला असं वाटते यांची तळमळ, यांचं समर्पण हे अख्ख्या महाराष्ट्राने भारताने याची प्रेरणा घ्यावी। गप्पानी किंवा नुसतं लेख लिहून थोडाफार फरक पडतो, पण प्रत्यक्ष तुम्हाला उतरावं लागतं, रक्ताचं पाणी करावं लागतं आणि या ग्रुपनी हे काम केलं। यांना खूप खूप शुभेच्छा। लवकरच 1111 गड्डे हे पार करतील आणि यांना ईश्वर साथ देईल आणि काहीतरी वेगळा पराक्रम हे करतील अशी मी आशा बाळगतो। जय हिंद, जय भारत।